दोन माणसांना एकाच वेळी एकच मेंटॅलिटी असणं हे फारच रेअर आहे. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सध्याचा जमाना हा वेबसिरीजचा जमाना आहे. म्हणजे प्रत्येक वेबसिरीज तुम्ही सगळेजण बघत असाल असं म्हणायला काही हरकत नाही, कारण मीही तितक्याच वेबसिरीज फॉलो करते. आणि म्हणूनच एक खास वेबसिरीजची टीम मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल आता ही वेबसिरीज नेमकी कोणती असेल, तर तुम्ही सध्या ज्या वेबसिरीजला खूप प्रतिसाद देताय अशी मूव्हिंग आउट या वेबसिरीजची टीम माझ्यासोबत आहे. आणि एक खास चेहरा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि तो सुद्धा माझ्यासोबत आहे. सो लेट्स वेलकम अभिज्ञा भावे आणि ऋषी सक्सेना. तुम्हाला प्रश्न पडला असेल आता ऋषी इकडे काय करतोय, मलाही तो प्रश्न पडला आहे. सो स्टार्ट करूयात. ऋषी तू काय करतोय? काय करतोयस तू या वेब सिरीज मध्ये? बिकॉज लोकांनी एक्सपेक्ट केलं असेल की अभिज्ञासोबत तो ऋषी असेल करेक्ट. वेब सिरीज मध्ये. सो जरा तो ऋषी असेल. अमित. सत्या 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 असेल. हाँ हो वो तो है ही ना, मतलब हाँ वो तो है ही, मतलब यहाँ पर के बीच में एक घुस गए हैं, मतलब कहीं पर भी जगह बना ली है कहीं पे. बरं तो कहीं पे दोनों के बीच में कहीं घुस गए. बरं ठीक आहे. तर मला मुव्हिंग आउट बद्दल जाणून घ्यायला आवडेल की मुव्हिंग आउट आता ही तू मालिका केली आहे, तुमच्या दोघांनी मराठी मालिका केली आहे ती सुद्धा, आणि एक वेब सिरीज म्हणजे एक ऑडियन्सच पूर्ण वेगळा आहे. तर मला आधी या मुव्हिंग आउट वेब सिरीज बद्दल नक्कीच ऐकायला आवडेल, कारण आता सीझन 2 तुम्ही घेऊन आला. करेक्ट. खरं तर सीझन 1च्या वेळेला मला खरंच अंदाज नव्हता की वेब सिरीज किंवा वेब सिरीजचा ऑडियन्स केवढा असतो, काय असतो, त्याचा अंदाज अजिबात नव्हता. मी रेवा हे पात्र फक्त ह्याच्यासाठी घेतलं होतं कारण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला नकारात्मक भूमिकेपेक्षाही एक वेगळी भूमिका करायची होती. आणि मला असं वाटतं की तेव्हा वेबसिरीज बघणं किंवा वेबसिरीज हा ट्रेंड ची सुरुवात झाली होती असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण मला एवढं खरंच अपेक्षित नव्हतं की एवढ्या वेगळ्या प्रमाणावर, एवढ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपली जी ऑडियन्स आहे ती मुव्हिंग आउटला नेऊन ठेवेल. भयानक प्रेम मिळालं. म्हणजे मी तुला जेन्युइनली सांगते, मोनिका म्हणून तर लोक ओळखतच होती, पण मला येऊन रेवा म्हणून सुद्धा लोक ओळखत होती मुव्हिंग आउट सीझन 1च्या वेळेला. विच वॉज कारण मी आय एम नॉट अ व्हेरी वेब सिरीज फॅन. आय वॉज नॉट देन. नाव आय एम. पण तेव्हा मी एवढी सोशल कंटेंट किंवा वेब सिरीज कंटेंट ह्याच्यात मी एवढी इन्वॉल्व नव्हते. सो मला त्याचा प्रतिसाद माहिती नव्हता. सो इट वॉज शॉकिंग फॉर मी की एवढी लोक वेबसिरीजसुद्धा बघतात. आणि तेव्हा मला जो तो बेस मिळाला तो आत्ता आय थिंक अजून स्ट्रॉंग झाला आहे. कारण मुव्हिंग आउट पार्ट 1 जर का 100 लोकांनी बघितलं असेल तर आता मुव्हिंग आउट पार्ट 2 500 लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हा चढता क्रम मला आवडतोय. थाउजंड्स मध्ये दिवसाला व्ह्यूज मिळतात. येस. नाही मी आय वॉज जस्ट बिंग जनरस. मीच कशी स्तुती करायची ना म्हणून त्याच्यामुळे. बट या इट वॉज अमेझिंग. आणि मला असं वाटतं की तो जो डिसिजन घेतला होता न विचार करता किंवा आपण म्हणू प्रॉफिटचा विचार न करता जो मी तो डिसिजन घेतला होता, फक्त मला एक कलाकार म्हणून ती भूमिका पटत होती म्हणून मी ती भूमिका केली. आय थिंक दॅट वॉज द करेक्ट डिसिजन. ऋषी, नवीन एंट्री एक आहे आता मुव्हिंग आउटमध्ये. सगळ्यात आधी काय वाटलं या वेबसिरीजमध्ये काम करताना? सबसे पहले आई थिंक मुझे जैसे अभिनय ने बताया कि उसको इतना, मतलब शी वॉज नॉट इन्वॉल्व विद वेब सीरीज या फिर डिजिटल कंटेंट से. मेरा बिल्कुल अपोजिट था. आई हैव ऑलवेज बीन इन्वॉल्व विद डिजिटल कंटेंट. मतलब आई हैव ऑलवेज बीन लुकिंग फॉरवर्ड टू डूइंग समथिंग इन द डिजिटल मीडिया. और मतलब मैं ऑब्वियसली आई वॉज लुकिंग फॉर समथिंग, मुझे कुछ, मैं चाहता था कि कुछ अच्छा मिले. तब तक अभिनय का कॉल आया कि अच्छा हम ऐसा कर रहे हैं, डू यू वांट टू बी अ पार्ट ऑफ मूविंग आउट. अभी मैंने उसका पहला सीजन देखा था एंड आई न्यू कि वो एक अच्छी सीरीज़ है. मतलब दे आर मेकिंग सम गुड कंटेंट ऑन द डिजिटल प्लेटफॉर्म. और कुछ जो नॉर्मल जो कंटेंट जो जनरेट हो रहा है उससे थोड़ा सा हटके हो रहा है. आई वाज लाइक ओके, मतलब आई वुड वांट टू बी अ पार्ट ऑफ इट. फर्स्टली उसका एक बहुत बड़ा रीज़न था कि अभिनय वॉज अ पार्ट ऑफ इट. इट्स अ बिग रीज़न बिकॉज शी वॉज अ पार्ट ऑफ इट. तो मुझे ऐसा लगा कि मैं चाहता था, मतलब आई वांटेड टू वर्क विद हर, मुझे इसका काम करना था मतलब कभी ना कभी. तो मुझे लगा ठीक है, दैट्स वन रीज़न. दूसरी चीज़ ये है कि मुझे एनीवेज डिजिटल करना है और उसमें दिस इज़ समथिंग गुड, अच्छा है ये, दिस इज़ गुड कंटेंट. तो दैट इज़ व्हाई आई डिसाइडेड टू डू दिस.
एंड ऑन टॉप ऑफ दैट जब हमने शूट शुरू किया तो उसके बाद एक बहुत बड़ा डिफरेंस है एक्चुअली टेलीविजन और वेब में। मतलब जब आप काम करते हो टेलीविजन के लिए, जब आप काम करते हो वेब के लिए, तो उनका काम करने के पैटर्न में भी बहुत फ़र्क है। उसमें जो डायरेक्टर है बहुत इंपॉर्टेंट पार्ट प्ले करता है एंड वो बहुत ही कूल इंसान है। मतलब मयूरेश बहुत कूल इंसान है। मुझे उसके साथ काम करके मतलब आई एम रियली हैप्पी कि मैंने उसके साथ काम किया। मैं बहुत खुश हूँ उसके साथ काम करके। मतलब सेट पे ऐसा लगता नहीं था हम काम कर रहे हैं या फिर मतलब आज के इतने सीन्स हैं ये होने चाहिए ख़त्म वगैरह। उनके दिमाग में होता था ऑब्वियसली, मतलब वो ऑब्वियसली एक सेट पैटर्न होता है, इतने सीन्स होने ही हैं वगैरह, पर उसने कभी हमको महसूस नहीं होने दिया। ही टुक ऑल द प्रेशर। एक्टर्स को कभी महसूस नहीं होने दिया कि कुछ काम है जो खत्म होना है, टाइम लिमिटेशंस है, ऑब्वियसली होती हैं, मतलब कितना भी हो आपके लिमिटेशंस तो होती हैं हर चीज़ की, पर वो हमें कभी महसूस नहीं होने दिया। तो मूविंग आउट, वर्किंग ऑल्सो मतलब ऑब्वियसली आई वॉज एक्साइटेड टू डू इट, पर काम करना भी उसमें इट वॉज अ ब्रिलियंट एक्सपिरियंस। आई एम रियली हैप्पी दैट आई एम अ पार्ट ऑफ मूविंग आउट टू। आता एंट्री होईल लवकरच वेब सिरीजमध्ये तुमची. सो कसा आहे अभय, कसा दिसणार आहे प्रेक्षकांना? आप बताइए. नक्कीच आत्ता जसा दिसतोय तसा नक्कीच दिसणार नाहीये तुम्हाला, कारण वेगळा लुक आहे अभयचा. लुक वाईज जर आपण बोललो तर कॅरेक्टरसुद्धा वेगळं आहे. साधारण आपण म्हणतो ना की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही गोष्टी ज्या असतात त्या धरून आपण चालत असतो, पण एक रिअलायझेशन आणण्यासाठी नेहमीच आपल्या आयुष्यात माणसं येतात की कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे आता आज जर तुला एखादा डिसिजन घ्यायचा असेल आणि तू कुठेतरी अडकली असशील तर एक माणूस असा काहीतरी येऊन बोलून जातो की ज्याच्यावरनं तुला एक क्लू मिळतो की दिस इज व्हॉट आय एम सपोज टू डू. सो दिस इज दॅट एंजल इन रिवाज लाईफ की ती एका पॉइंटला ती एंजल एन एंजल ऑफ नाही ते बघा तुम्ही. हां, दिस इज दॅट एंजल की ती एका पॉइंटला तिच्या आयुष्यात ती किंवा तिला काय हवंय ह्या डिलिमामध्ये ती असते. त्या डिलिमामध्ये ती असते आणि हाऊ स्लोली शी रिअलाइजेस व्हॉट शी वॉन्ट्स फ्रॉम लाईफ अँड दिस इज द मॅन. ट्विस्ट काय म्हणजे ट्विस्ट काय असणार आहे? That you all have to see. ट्विस्ट अगले एपिसोड में पता लग जाएगा. येस येस येस. म्हणजे जो आम्ही इमॅजिन करतो तसाच काही ट्विस्ट आहे का? तसंच आहे. काय म्हणजे काय माहिती होगा तसाच ट्विस्ट आहे. म्हणजे तेच आहे ना, तू काय इमॅजिन करते ते वेगळं आहे, तू काय imagine करते ते वेगळं आहे. तसाच आहे. इमॅजिनेशन ट्विस्ट आहे. बरोबर. आणि वेब सिरीजचं एक असं असतं की आपण जेव्हा हे काम करतो तेव्हा ते आयुष्यभरासाठी छापलं जाणार आहे ऑन वेब. अँड वेब इज समथिंग विच इज नॉट लाईक त्याला अंतच नाही आहे, ते चालूच राहणार आहे. सो असं एक काम ऋषी आणि मी आम्हाला दोघांनाही म्हणजे एकत्र काम करायचं होतं. इनफॅक्ट जसं हा म्हणाला तसं मला सुद्धा खूप इच्छा होती. त्याच्यामुळे पहिले जेव्हा अभयचं कॅरेक्टर आलं तेव्हा मला पहिले डोक्यात अभय आला म्हणजे ऋषी आला. आणि आय सो वॉन्टेड हिम टू वर्क विथ मी, बट ॲज अन ॲक्टर मी कोणावरही फोर्स नाही करू शकत बिकॉज त्याचे काही आयुष्याकडनं वेगळे एक्सपेक्टेशन्स असतात. कलाकार म्हणून त्याचा प्रवास वेगळ्या प्रकारे करायचा असतो. बट आय एम व्हेरी ग्लॅड दॅट ही चोज दिस जर्नी एज वेल अँड ही वर्क विथ मी. वाव, कितना तारीफ ही टोल्ड मी कि मैं तेरे बारे में अच्छा बोलूं, तू बोल दिया. अच्छा, हे ठरलं होतं का तुमचं? अच्छा, चांगलं नहीं बोला. ऐसे कुछ नहीं, बट जेन्युइन. आई ग. ओके. कसं जमलंय सुंदर मराठी बोलायला ऋषीला. पण ऋषी, तू अभय हे कॅरेक्टर किती एन्जॉय केलेस? सबसे पहली बात तो ये कि इसमें बहुत मराठी नहीं बोली है, पर मराठी बोली है मैंने. तो वो एक एक्स्ट्रा मतलब थोड़ा सा एक स्टेप है टुवर्ड्स वर्किंग इनटू द मराठी इंडस्ट्री. तो सबसे आई थिंक सबसे इंटरेस्टिंग पार्ट वही था. मेरे को एक इंस्टेंस याद है, एक लाइन थी, मतलब वो बोलने में मुझे बहुत जोर आ रहा था. ये सामने बैठी थी मेरे और हमने लाइन ऐसे ली है, मतलब मास्टर में तो हो गई, फिर जब क्लोजेस लगे शी वाज सपोज टू सिट इन फ्रंट ऑफ मी. मैं ऐसे लाइन लेनी शुरू की. मैंने उसको बोला तुम नीचे देखो मेरी तरफ मत देखना, मुझे हंसी आ जाएगी. क्या था वो लाइन? वो पंच लाइन है, वो नहीं बता सकते, सॉरी. अच्छा, म्हणजे वो ही तो पंच लाइन है. अच्छा, म्हणजे कळून जाईल का लगेच ट्विस्ट काय आहे तो? सगळे क्लिअर होतील मग काय ट्विस्ट असेल. म्हणजे खरंच मला पण मजा येणार आहे आता मूव्हिंग आउट आणखीन पुढे बघायला. जाता जाता
तुमचा कसा तो नेमका अनुभव होता आणि लक्षात राहिलेला एखादा किस्सा कुठला आहे ही वेब सिरीज करताना? हे वाक्य जो तो मराठीत बोलणार होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं की खाली बघून बोल वगैरे. तर मी हळूच त्याचा एक व्हिडिओ काढला त्या वाक्याचा अँड आय सेंट इट टू ईशा. आणि म्हणजे मला खरं तिला फक्त एवढं सांगायचं होतं की दिस मॅन इज लाईक. आणि तो ना खरं तर मयुरेशचं म्हणणं होतं डिरेक्टर्स आमच्या की तू नाही घेतलंस मराठीत तरी चालणार आहे, हार्ड अँड फास्ट नाही आहे. दिस इज सम गाय हू इज नॉट अ महाराष्ट्रीयन और अदर ही इज अ महाराष्ट्रीयन बट ही इज बॉर्न अँड ब्रॉट अप इन अ प्लेस की जिकडे मराठीतच बोललं पाहिजे असं नेसेसरी नाही आहे. पण ह्या माणसाचा अट्टहास होता की मला मराठीत बोलायचं आहे अँड दॅट वॉज सो स्वीट. म्हणजे मला त्याच्याकडनं हा जो प्रयत्न होता प्रत्येक वाक्यामध्ये एक मराठी गोष्ट ॲड करण्याचा, एक एलिमेंट ॲड करण्याचा जो ह्याचा प्रयत्न होता तो मला भयंकर आवडला होता. सो मी तो रेकॉर्ड केला आणि मी तो ईशाला पाठवला. शी गॉट अ ग्लिम्स ऑफ अ फ्यू सीन्स, one scene rather initially, but I thought it was very cute and since they are a couple she should get to see the cutest of him. वो एक सीक्वेंस है जिसमें मतलब रेवा कुछ कर रहे होते, अभी कैसे बता दूं यार मैं. बता दो. यार है ना हमारा जो सीन था मैं तो तुम्हारा स्कूटी खींचना पड़ गया था. ओ हो इसका आगे स्कूटी खींचेगी वो जरूर देखना. मतलब तू खेचणार आहे स्कूटी. मला स्ट्रगल जो पहिल्या सीझन मध्ये सुद्धा सिलेंडर उचलताना वगैरे जो खरा स्ट्रगल होता तसाच स्ट्रगल स्कूटी खेचताना वगैरे. हो. आणि मयुरेश मेक्स शुअर की अभिज्ञ भावेला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या सगळ्या गोष्टी तो वेब सिरीज मध्ये टाकतो. और है ना बहुत बहुत हम दोनों में क्या थोड़ा सा फर्क है. मतलब जब शॉट हो जाता है तो मेरा एटीट्यूड ऐसा है कि मैं अपना शॉट नहीं चेक करता, ये हर शॉट चेक करती है. अच्छा. मतलब हमारा ऐसा होता था कि क्यों मैं ऐसे बैठा होता, मैं अगला शॉट दे देता ना, क्यों चेक कर रहा है कि नहीं चेक करवाओ पहले मुझे शॉट चेक करवाओ. कारण काय होतं ग की ॲज आय सेड हा जो कंटेंट आहे हा आयुष्यभरासाठी म्हणजे मी 60 वर्षांनी वारल्यानंतर सुद्धा तो राहणार आहे. सो आय वॉन्टेड टू बी द बेस्ट राईट. आणि कुठे कधी कधी असं होतं की कधी कधी जे मला बेस्ट वाटतंय ते ॲज अन ॲक्टर ह्याला वाटेल की आय कुड डू समथिंग बेटर दॅन दिस. सो त्या दृष्टीने मी बघत होते. हाँ ठीक है, डिफरेंस ऑफ ओपिनियन, कोई बात नहीं. पण हां जसं मी म्हणत होते की ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला करा. स्मोकिंग, ड्रिंकिंग. I आणि तुझं hate मीम व्हायरल झालेलं आहे की तूही बघितलं असेल की ब्रेकअप झाल्यावर नॉर्मल पब्लिक कशी असते आणि आणि रेवा. breakup झाल्यावर रेवा कशी असते. तर रेवा बिअरचा ग्लास हातात आय घेऊन नेवर असते. हॅव बिअर. Oh. I don't like beer. I don't like the taste of beer. I never have. सिगरेट बरं तू कमेंटही मत करेस तप्पे. मला सिगरेटची टेस्ट नाही आवड. आणि एका पॉईंट नंतर ना खूप अशी प्यायली ना, कारण मला नाही आहे सवय. सो मला ना असं प्युकिश वाटायला लागतं. आणि मयुरेशला किती वेळा सांगितलं कॅन वी प्लीज गेट द सिगरेट आउट. म्हणजे सिगरेट नको. नाही असं नाही. आता ती पिते ना, रोज पिते. नाही तिची उसका पॉइंट भी सही है. उसका पॉइंट ये है कि he wants to make it realistic. अभी है देर आर गर्ल्स अँड देर इज नथिंग रॉंग इन इट. देर आर गर्ल्स हू स्मोक अँड इट इज देअर चॉईस. अँड म्हणजे मला ते पटतं बट आय एम डुईंग समथिंग विच इज नॉट ऑफ माय चॉईस. सो ॲटलीस्ट थोडंसं इकडे तिकडे बट ही इज राईट इन हिज प्लेस. सो आय हॅव टू डू इट. आणि म्हणून असं 2-3 झालं की बट आय हॅव टू डू इट ॲज अन ॲक्टर. आय कांट हेल्प इट. बरं ठीक आहे. तर आता काय नेमकं मुव्हिंग आउटच्या सगळ्या एपिसोड्स मध्ये बघायला मिळतं याची एक्साइटमेंट तुम्ही वाढवली आहे. Yes. पण थँक्यू सो मच तुमच्या दोघांना, तुम्ही इकडे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि ऑल द बेस्ट थँक्यू सगळ्या एपिसोड्स. थँक्यू. 12 दर मंगळवारी तुम्हाला मुव्हिंग आउटचा एपिसोड बघायला मिळणार आहे. यू मुव्हिंग आउट 2 इज कमिंग टू यू Gully Girl. Tuesday 12 PM. This is signing off. Gully Girl. Oh, nice. Nice, huh? तो अच्छा था.